लाडक्या बहिणींची मोफत साडी योजना बंद झालेली आहे। एकनाथ शिंदेंची योजना आर्थिक चणचणीमुळे ठप्प झाली आहे। वस्त्रोद्योग विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलाय। रेशन कार्डवर दिवाळीमध्ये ही साडी दिली जात होती। लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता मोफत साडी योजना ही बंद करण्यात आली आहे। आर्थिक चणचणीमुळे मोफत साडी बंदचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। वस्त्रोद्योग विभागाने त्याबाबत शासन निर्णयही काढलेला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची महत्त्वाकांक्षी कॅपिटिव्ह मार्केट योजना सुरू केली होती। मात्र ही योजना आर्थिक चणचणीमुळे बंद करण्यात आलेली आहे। राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना ही साडी दिवाळीमध्ये वितरित केली जात होती। योजनेसाठी वार्षिक 100 कोटी रुपयांची तरतूद केली जात होती। 2023, 24 आणि 25 अशी सलग 3 वर्ष साड्यांचं वितरण करण्यात आलं। यावर्षी योजना बंद झाल्यामुळे दिवाळी साड्यांचं वितरण केले जाणार नाही अशी माहिती वस्त्रोद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे। सगळ्या योजना निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी घेतलेल्या होत्या। साडी दिली, चोळी दिली, बहिणींना आमच्या 1,500 रुपये दिले। आता साडीची योजना बंद केली। आता एक दिवस हे जातील दरवाजात, त्या बहिणीला ज्या पद्धतीनं फसवलं गेलंय खोटी आश्वासनं देऊन, तर ती ताई आमची त्या साडीचा नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्या निकृष्ट दर्जाच्या। एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती, म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस। पण बनवा बनवी किती करावी या लोकांनी, याच्या मर्यादा संपल्या आहेत।